संत ज्ञानेश्वर माऊलींनी याच रेड्याच्या तोंडातून वेद म्हणून घेतले होते ती समाधी. समाधीला गेलतो ते रेडी समाधी नाही का, त्याला पाय पडायला गेलो. गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज 9 वाजलेत आणि आज आपला रूट आहे तो आळेफाट्याचा नाही का. आळेफाटा तिथून रेडीची एक समाधी आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर वर्किंग पण करायचं. जर वर्किंग लवकर झालं तर आपण ते आज पाहणार आहोत. म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींनी एका रेड्याला हे म्हणायला लावले होते नाही का, मंत्र म्हणायला लावले होते. ते आपण आज बघू, जमलं तर शक्य असेल तर तेवढं करूयात. तर बाकी बघा आवरून वगैरे झालंय सगळं आणि आता नाही का आम्ही निघालोय. तर हे बघा आज खूप लांब जायचंय आणि त्याचबरोबर ही एवढं घेऊन जायचं नाही का, पेटी आहे. शंभूचं आमचं आवरून झाले नाही का, शंभूला आज चालत जावं लागेल. दिव्या पण आमचे, दिव्या सगळेजण मदत करतात. दिव्या बूट पुसती आहे का, आणि ही डबा बिबा बनवून दिलाय. तर बॅग घ्यायची आणि जायचंय. पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे रेनकोट वगैरे सगळं घेऊन रेडी आहे, काय प्रॉब्लेम नाही. तरी आज थोडं कमी आहे, म्हणजे तर अजून तर काय पडलं नाही सकाळपासून, पण पडू शकते. आता जायचं आहे इथून जवळजवळ 80 किलोमीटरचा प्रवास आहे पहिल्यांदा नारायणगंज पर्यंत, आणि तिथून डॉक्टरांची डिलिव्हरी द्यायची. डिलिव्हरी दिल्यानंतर मग परत ऑर्डरची आपण पुढे जाणार आहे. बघूयात आजचा प्रवास कसा होतोय ते. तर चला भेटू आपण डायरेक्ट आता नारायणगाव मध्ये. तर मित्रांनो आलोय नारायणगावला फायनल नाही का. जवळजवळ 2 तास प्रवास झाला. कपड्याची अवस्था वगैरे बेकार झाली नाही का. चाकांमधून यायचं म्हणलं ना की नको नको वाटतंय. इथले लोक काय करत असतील काय असो. आता मॅडम आहेत का बघत वर, त्या मॅडम ते ऑर्डर द्यायचे. आता ऑर्डर वरती ठेवली आणि आता छान वाटलं ऊन बघून नाही का. कारण 8 दिवस झालं ऊनच नाही कसलेच. आज थोडा आहे बरं वाटलं, पाऊस तर नाही पडला. ऑर्डर ठेवली होती. आता आळेफाटाला जायचं काय इथंच वर्किंग करायचं. तर आता काय होते जवळ 11:30 वाजले, त्यामुळे आपण इथंच आता थोडं वर्किंग करणार आणि नंतर मग आळेफाट्याला जाऊया. आळेफाट्याला बघू, वेळ भेटला तर आपण मग रेड्याच्या समाधीला जाऊया. तर आळेफाट्याला आलो. आळेफाट्याला आल्यानंतर वर्किंग पण झालंय. 2 वाजले झालेत. डॉक्टरांचे विजिट वगैरे चांगली झाली. पीओबी पण चांगली बसली. चहा पेतो थोडा. गेल्या वेळेस पण आपण इथं चहा घेतला होता आणि आता आपण जाऊ शकतो 1 तासाभरात ते दर्शन घेऊन येऊ शकतो रेड्या समाधीचं. तर आपण आता तिकडे जाऊयात. हा जो आहे तो आळेफाटा नगर रोड आहे. तिथून थोडं आळेफाट्यापासून 1-2 किलोमीटर आलं का समाधी चौक लागतोय आणि तिथून लगेच तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे. तुम्ही डायरेक्ट इथून 2 किलोमीटर वरती तुम्हाला रेड्याची समाधी आहे. हा चौक आहे आणि इथं पण बघा छान केलंय त्यांनी, धावलेलं आहे पूर्ण हे. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या रेड्याला त्यांच्या तोंडातून वेद म्हणायला लावले होते त्या रेड्याच्या समाधीच्या ठिकाणी. तर इथलं वातावरण एकदम शांत आहे नाही का. आज एवढी गर्दी नाही म्हणजे कोणीही नाही इकडे. कारण एकादशीला लास्ट वेळेस मी आलो होतो त्यावेळेस खूप गर्दी वगैरे होते. तर आता काही नाही. तर हे पाहू शकताय तुम्ही, संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवले रेडा समाधी, श्री क्षेत्र आळे, संतवाडी आळे. तर आपण आलोय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि बघा खूप शांत वातावरण आहे. आणि ही आहे ती रेडा समाधी आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी याच रेड्याच्या तोंडातून वेद म्हणून घेतले होते ती समाधी. बांधकाम खूप जुनं आहे. आता आपण रेड्याच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि हे त्याचं बांधकाम चालू आहे नाही का. पूर्वी या ठिकाणी काही नव्हतं असं म्हणतात. तर आता ह्या लोकप्रतिनिधीतून हे जे पूर्ण बांधकाम जे दिसतंय तुम्हाला, हे खूप मोठं बांधकाम चालू आहे आसपासला नाही का. मंदिर पण छान आहे. खूप मोठं आहे. आता काय ही सगळी वारीची रांग वगैरे दिसते नाही का, वारीची वगैरे दर्शनाला जाण्याकडे एवढी गर्दी असते. पण सध्या कोणच नाही का. ज्यावेळेस इथला यात्रा महोत्सव वगैरे असतील त्यावेळेस या ठिकाणी अशी भरपूर गर्दी असेल. तर मित्रांनो आपलं दर्शन तर झालेलं आहे आणि बघा सगळीकडे एकदम शांत आहे. फक्त आजोबा आहेत आतमध्ये, ते अखंड विणा वगैरे वाजवतात नाही का, ते आहे चालू. होते की तर कार्यक्रम वगैरे खूप मोठं होत असतील. कारण एरिया जर बघितलं तर खूप मोठा आहे नाही का असं. आणि दर्शनाची रांग पण मी आता तुम्हाला लावली तर खूप मोठी रांग आहे. आणि सध्या 6:08 एकदम शांत वातावरण आहे. आता थोडं जेवण करतो आणि आता रिटर्न जातो आणि बाकीचं राहिले कामात करूया. हार्डली अर्धा तासामध्ये इथपर्यंत आलोय मी. म्हणजे पूर्ण झालं, बघून पण झाले सगळं, म्हणजे काहीच नाही असं.
दर्शन लगेच झालं गर्दी वगैरे नसल्यामुळे. आणि आता काय ना एकदम शांतता आहे इकडे नाही का. असं काल आपण ठरवल्याप्रमाणे म्हणजे की बाहेरचं काही खायचं नाही, त्यामुळे डबा घेऊन आलोय आणि खरंच नाही एकदम फ्रेश वाटतंय. बाहेरचं काल खाल्लं होतं मी थोडं तरी एकदम असं नाही का हे झाल्यासारखं होतं, आशेकपणा आणि तेलकट वगैरे भरपूर होतं, उचमाळ्यासारखं होत होतं. तेव्हापासून ठरवलं की आपण आता बाहेरचं खायचं नाही. तर बायकोने डबा दिलाय बघा, काल तुम्ही गिफ्ट तर बघितलंच असेल. तर हे जेवण आहे, काय दिलंय बघा, चपाती आणि भाजी मटकीचे दिले. आता थोडं जेवण करतो आणि आता मग आपण निघूयात. हा माझं मी देहूगावच आहे, देहूगाव. देऊगाव हा इकडं आलं का? चिंचवड पिंपरी. चिंचवड पिपरी. हा तिकडे पाहुणे गेलते का? पुढे कामाला? हे समाधीला गेलतो, ते रेडी समाधी नाही का, त्याला पाय पडायला गेलो. मित्रांनो आळे फाट्यावरून आपण नारायणगावला आलो, डॉक्टर वगैरे विजिट झाली, चांगली झाली आणि आता आपण घरी चाललो. घरी म्हणजे तसं लवकर निघालो तुम्ही, तरी 4:45 वाजत आलेत आणि आपल्याला जे नको होतं तेच झालं. म्हणजे पाऊस स्वतः एवढा भरून आला ना की बस भयंकर पाऊस. नंतर वातावरण पण बघा एकदम खूप छान आहे नाही. हे बघा कसा पाऊस वगैरे सगळीकडे भरून आलाय, भयंकर आता पाऊस पडणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता रेनकोट घालून निघावं लागणार आहे. बघा सगळी माणसं थांबलेत, बघा हिरवीगार आहे नसती सगळीकडे. आता आपण रेनकोट घालतो मी आणि आपण निघतो. तर वर्किंग करून घरी आलो, त्याचबरोबर ऑफिस वर्क केलं आणि आता होम वर्क म्हणजे शॉपिंग चालू आहे. आलोय बा बाजार करायला, बाजार करायचंय तसं म्हणजे झालंय. अजून काहीतरी घ्यायचं नाही का, ऑफिसचं काम, घरचं काम, काम काम काम, दिवसभर नुसतं काम काम. शंभूला ड्रेस घ्यायचा कारण उद्या ते दिंडी वगैरे निघणार आहे, तर ते आपण आता बघूया. नाही का शंभूची खरेदी केली थोडी, उद्या तुम्हाला पाहायला भेटेल नाही का मरकरी वगैरे काय, उद्या त्यांच्या काळातली दिंडी निघणार आहे. त्यामुळे केलंय आपण दिवस शांत बघ. तर उद्या तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला नक्कीच भेटेल. बघा आज आपण मेन म्हणजे ना रेडीच्या समाधीचं दर्शन घेतलं नाही का, मी तुम्हाला दाखवलं. खूप छान आहे, एकदम शांत वातावरण असते. त्यानंतर जेवण झालं आपलं, घरी आल्यानंतर नाही का हे ऑफिस वर्क केल्यानंतर होमवर्क पण करायला लागते, असं असतंय नाही का. आपलं वैवाहिक जीवन जाऊ द्या असं नाही. तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, पुढच्या ब्लॉग. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू, बाय.